नमस्कार मित्रांनो. मी आलेला आहे सकाळी पाला घ्यायला शेळ्यांसाठी. आणि विषय असा आहे की एका महिन्यापासून जो शेतामध्ये मक्का होता तो मक्का संपलेला आहे. आणि आज मला झाडाचा पाला न्यायचा आहे. आपटा असो किंवा कोणता बी समजा असो जो शेळ्या चारा खात्यात तो. पण विषय असा आहे, आलेला आहे मी गावापासून 2 किलोमीटर अंतरावर. माझी गाडी वर सोडलेली आहे, दिसणार नाही इथून. आणि आत्ता झाडाला पाला पाहत आहे. पण मी जवळपास 15 मिनटापासून फिरत आहे आणि मला दम पण लागलेला आहे. आणि पाला कुठं भेटत नाही, कुठल्याच झाडाला पाला दिसत नाही, कारण की झाडं अजून पाचवलेली नाही. तर आता चॅलेंजिंग विषय आहे की किती फिरायचं. आत्ता मला एक दिसत आहे, तुम्हाला दाखवत आहे, पण कॅमेरा रिवर्स करतो आहे. पण तेवढ्यामुळं तर भरती होणार नाही आपली, कारण की आपल्याजवळ शेळ्या आहेत 6 आणि चारा भरपूर लागणार आहे. आता हे एक दिसत आहे, दाखवत आहे तुम्हाला ते समोर. माझ्या हातात तिळा आहे, पाला तोडासाठी आलेला आहे. एवढ्यामुळंच होणार नाही, आणि बकऱ्या 6 असल्यामुळं चारा भरपूर लागणार आहे. आणि मक्का संपल्यामुळं आता 1 महिना कमीत कमी तरी परेशान आहे. तरी चला मित्रांनो, जे भेटेल ते आता आपण तोडायला पाहिजेत, कारण की वेळ भरपूर झालेली आहे. आणि लवकर पाला घेऊन जाऊन दुकान पण चालू करावं लागते, कारण की ऑनलाईन सेंटर असल्यामुळं लोक पण येतात 7:30 वाजता. आणि आता 6:15 वाजलेला आहे. पाला घेऊन जाऊन ब्रश वगैरे आंघोळ करून दुकान चालू करावं लागणार आहे. तर चला मित्रांनो, तुम्हाला दाखवतो आता. हे पहा, एवढं झाड आहे आणि याचा थोडं निघणार आहे याच्यातून. एका बकरीची पण भरती होणार नाही. तरी चला, आता इथपर्यंत आलो म्हणल्यावर तोडावं लागणार आहे. आणि मित्रांनो, आत्ता मी चढणार आहे झाडावर. आणि मी कधीच पहिले अशा झाडावर चढलेलो नाही आहे. आता बघतो कसा होते ते, कारण की झाडावर चढायचं पण जो वाटायचं. झाड आहे छोटासा, पण कधी चढलेलं नाही. आता चला पाहू कसं होते ते. आणि मित्रांनो, झाडावर चढलो होतो, पण काचकुरे असल्यामुळे उतरायचं काम पडलं आहे. अंगाला काचकुरे लागलेले आहेत आणि फक्त 2च डाळे भेटलेले आहेत. विषय अजून कठीण होत चाललेला आहे. आणि झाडाला पाला भरपूर आहे, पण काचकुरे आहेत. आणि माझ्या अंगाला थोड्या काचकुऱ्या लागलेल्या आहेत. आता तर ते झाड सोडून दिलेलं आहे आणि आता दुसऱ्या झाडाकडे चाललेलं आहे. एक झाड परत दिसत आहे, तो बघा दिसत आहे तो झाड. आणि आता बघू त्या झाडावर पण परत काचकुरी आहे का. सोपं नाही, जंगल टेकडे आणि आलेला आहे झाडावर. आणि हा झाड एकदम सोपा आहे, याच्यावर न चढता खालून तोडू शकतो. हे बघा मित्रांनो, पण तरी पण आपल्या शेळ्याची भरती होणार नाही, बकऱ्यासाठी चारा तेवढा निघणार नाही. परत 1-2 झाड बघावं लागणार आहे. ठीक आहे मित्रांनो, एवढं तोडतो आणि नंतर तुम्हाला दुसरा झाड दाखवतो. आणि मित्रांनो, एवढा चारा झालेला आहे. आणि परत 1-2 झाड बघावं लागणार आहे, कारण की एवढ्या चाऱ्यांनी 6 बकऱ्याची भरती होणार नाही. पण आता विषय आज झालेला आहे, जवळपास कुठं पाचवलेलं झाड दिसत नाही, सगळे सुके झाड आहेत. चला बघूया. रोज शेतातून आणायचं सोपं असते मित्रांनो. जायचं इड्याने पटापट कापून घ्यायचं आणि गाडीला बांधली चालले. पण आज विषय काय, आजपासून 1 महिनाभर शेतातला चारा येईपर्यंत, मक्का येईपर्यंत असंच फिरावं लागणार आहे.
आणि कठीण विषय झालेला आहे. बघू मित्रांनो, हे काय पण याला पाहिला नाही. तर मित्रांनो, हा मागं जो झाड दिसतो का, याला नवीन असल्यामुळे फुल येत आहे आणि पाला नाही. बघूया, दुसरा तार लावलेला आहे आणि खालती उतार आहे. बघा तार आहे मित्रांनो, आता वाकून जावं लागणार आहे. कपडा सांभाळून आणि तारातून निघलेला आहे. बघूया आता. हा एक झाड आहे मित्रांनो, पाला भरपूर आहे पण वरच चढावं लागणार आहे. आपल्याला तर झाड चढता येत नाही मित्रांनो, कारण की कधीच चढलो नाही. आणि इकडून मोळ आहे मित्रांनो, या झाडावर बघा, तो दिसतो आणि या झाडावर तोडायचा आहे मित्रांनो. तो मोळ उठला की आपल्याला रचणार, हा नक्की आहे मित्रांनो. आता झाडामध्ये अंतर पहा, झाडामध्ये अंतर कमी आहे. जर डाळा एकमेकाला लागला मित्रांनो तर मोळ सावणार आहे नक्कीच. आणि हा बघा, ह्या झाडाला मूळ आहे, साधा आहे, आग्या नाही आहे. आणि या झाडाला तोडायचं आहे, डाळे एकमेकाला लागलेले आहेत. बघू आता कसं होते ते. पाला तर तोडावं लागणार आहे. आणि झाड पण भरपूर उभं आहे आणि या झाडावर चढल्याच्या नंतर मला चक्कर येणार आहे, कारण की कधीच चढले नाही पहिले. आणि चला चढू मित्रांनो, आता 1 महिनाभर चढावं लागणार आहे. आणि एवढा सारा जमा केलेला आहे मित्रांनो, झाडावरून उतरून. आणि मोगळाला धक्का न लागू देता. हा मोळ इकडचा त्या फांद्यावरचा फला तोडला नाही मित्रांनो, कारण की जर मोळ उठला असता तर त्याने चावा घेतला असता.